अनुसूचित जाती जमाती उपवर्गीकरणाची त्वरित अंमलबजावणी न केल्यास आंदोलन छेडावं लागेल असा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे। माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी पत्रकार परिषद घेऊन सकल मातंग समाजाची आरक्षणाविषयी स्पष्ट भूमिका मांडली। अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी त्वरित करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला। सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्या निकालानुसार लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारनं येणाऱ्या अधिवेशन काळातच हे आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करावं असं सर्वानुमते ठरलं व त्या दृष्टीनं येणाऱ्या अधिवेशन काळात लवकरच आम्ही त्या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन एक तारीख ठरवतो। ती तारीखही लवकरच आपल्याला सांगण्यात येईल। त्या तारखेनुसार या आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मातंग समाज त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी आलेल्या इतर समाजातील सर्व नेते एकत्र येऊन या आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी एक समन्वय समिती स्थापित करून त्या ठिकाणी या समन्वय समितीच्या द्वारे या ठिकाणी जन आंदोलनाची एक तारीख आम्ही ठरवणार आहोत आणि या आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर या सरकारनं जाहीर करावं यासाठीची बैठक या ठिकाणी आज घेण्यात आली। या 13% आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे। महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातील तिन्ही पक्षाचं सरकार, NCP असेल, शिवसेना असेल, या सरकारकडे आमची मागणी आहे की जो माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनाने बदल समितीचा एक समिती नियुक्त केली। त्या समितीने आपला अहवाल दिलेला आहे। त्या अहवालाचा सविस्तर अभ्यास करून येणाऱ्या अधिवेशनामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय त्वरित करावा। आजची ही मातंग समाजाची राज्यव्यापी बैठक माजी मंत्री आमचे सहकारी मित्र खंदारे साहेबांनी बोलवली आहे आणि ह्या मिटिंगला समाजातले सर्व आजी माजी मंत्री, आजी माजी आमदार, प्रमुख नेते मंडळी उपस्थित आहेत। आमच्या समाजाची मागणी ही कोणाच्या जाती का धर्माच्या विरुद्ध नाही आहे। मातंग समाजाची स्पष्ट मागणी आहे, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय लागलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाने करावी ही मातंग समाजाची मागणी आहे आणि ते करत असताना कोणत्याही समाजावरती अन्याय होता कामा नये। ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीच्या मागासलेपणाचे, दारिद्र्यपणाचे, आर्थिक आणि शैक्षणिकपणाची सगळी परिस्थिती पाहून प्रत्येक जातीला न्याय मिळाला पाहिजे ही मातंग समाजाची भूमिका आहे। कुणाच्या ओटातलं आम्हाला नको आहे। संविधानाच्या माध्यमातून जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य शासनाने करावी हे राज्य शासनाकडे मातंग समाज मागणी करते। स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि संधीची समानता ही सरनाम्यामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केलेल्या गोष्टीचा हा खरा सन्मान आहे। यासाठी 59 जातींनी सगळ्यांनीच पाठिंबा देणं हे आपल्या सर्वांच्या हिताचं आहे। असं करताना या चळवळीमध्ये प्रगत असलेल्या समाजाचा
समाजाचा एक भाग आणि अप्रगत असलेल्या समाजाचा एक भाग असे दोन भाग पडलेले आहेत. एक द्या म्हणतोय आणि एक देऊ नका म्हणतोय. अशा प्रकारची चर्चा ही सुरू आहे. अशी चर्चा सुरू असताना आपण सगळ्यांनी थोरल्या भाऊ म्हणून आम्ही ज्यांना मानतो आणि चळवळीत आम्ही त्यांना साथ देतो, त्यांनी देखील सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यात ही लढाई केली पाहिजे आणि समाजाचं हित लक्षात घेऊन या 21 आयोगाने दिलेला निर्णय हा बहुमानाचा आणि सन्मानाचा म्हणून सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. यांनी अतिशय सक्षम भारत या ठिकाणी घडला पाहिजे. याकरिता अतिशय तळागाळातील व्यक्तींना या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांची परिस्थिती या ठिकाणी सुधारली पाहिजे. याकरिता आरक्षण या ठिकाणी दिलं आणि आज जे बाबासाहेबांना मानणारी जी मंडळी आहे हीच मंडळी या गोष्टीला या ठिकाणी जे मोठा भाऊ आहे आमचा तो या ठिकाणी विरोध करत आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या लोकांना बाबासाहेब या ठिकाणी समजलेच नाही. त्यामुळं माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी अगोदर बाबासाहेब या ठिकाणी समजून घ्यावा आणि आम्हाला आमचा कुठलाही विरोध नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी अतिशय शांततेच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी चालणार आहोत आणि त्यामुळं शेवटच्या माणसाला या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. शेवटच्या माणसाला जगण्याचा अधिकार या ठिकाणी मिळाला पाहिजे. याकरिता अनुजातीमध्ये सगळं अधिकार या ठिकाणी वतीनं आणि सबक अनुसूचित जातीतील 59 जातीतील सामाजिक नेत्याच्या वतीनं निर्णय महाराष्ट्रभर उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये आंदोलन उभा केलं जाईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला सुद्धा घाणाघाण्याच्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतली. आपल्या सर्व चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणच्या सर्व समाज विरोध करणारे किंवा आंदोलन करणाऱ्याला आपला काय इशारा असेल? या ठिकाणी सध्याची परिस्थिती पाहता सोशल मीडियावरती काही नेत्यांना या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे. या ठिकाणी मग आमचे आदरणीय आम्हीची मोठे भाऊ असतील, आमचे भालेराव साहेब असतील, अगदी बऱ्याच जणांना या ठिकाणी अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन या ठिकाणी टार्गेट केलं जाते. माझी याच माध्यमातून एक विनंती असणार आहे की या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि सरकारने देखील या सगळ्या सोशल मीडियाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण या ठिकाणी कोणत्याच जातीचे नाही, एका विकृत अशा मानसिकतेमध्ये असलेले असे ते लोक त्या ठिकाणी पोस्ट करतात. आमचा कुठल्या जातीवर धर्मावर आरोप नाही, मात्र या ठिकाणी काही एक समाजकंटक लोक आहेत, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून माझी सरकारकडे विनंती आहे. या पत्रकार परिषदेस माजी राज्यमंत्री रमेश बागवे, सुनील कांबळे, अमित गोरखे, सुधाकर भालेराव, नामदेव ससाणे आदींची उपस्थिती होती. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.